Good morning, dear student. Welcome to all of you in the new video lecture. Today we are going to discussing about the detailed information about the pregnancy. या प्रेग्नन्सीची चर्चा आपण करणार आहेत. तर in the previous video lecture we were discussing about the gastrulation and at the end of the gastrulation the pregnancy start to discuss. तर आपण आता सुरुवात करू प्रेग्नन्सीच्या संदर्भामध्ये चर्चा करायला. ठीक आहे माय डिअर स्टुडंट? यस, लेट्स स्टार्ट. आता काय आहे प्रेग्नन्सी? प्रेग्नन्सी काय आहे? चलो, प्रेग्नन्सी काय आहे बघू. इट इज द कंडिशन ऑफ कॅरिंग one or more embryo in the uterus. एखाद्या आईच्या गर्भाशयामध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त एम्ब्रियो कॅरी करण्याची प्रोसेस ऑर द कंडिशन. प्रेग्नन्सी एरवी तर सगळ्यांना माहिती आहे, पण एक्झॅक्ट डेफिनेशन जर पाहिजे असेल तर डेफिनेशन ही अशा प्रकारची असणार आहे की कंडिशन ऑफ carrying one or more embryo in the uterus. ठीक आहे बेटा, युटेरस मध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त एम्ब्रियो कॅरी करण्याची कंडिशन, गर्भधारणा ज्याला मराठीमध्ये म्हणतो. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ जेस्टेशन. त्याचं दुसरं नाव आहे प्रेग्नन्सीचं जेस्टेशन. ठीक आहे, चलो. इट रेफर्स टू द पिरियड बिटवीन. आता ह्याचा जो कालावधी आहे कुणाचा प्रेग्नन्सीचा, तो कसा रेफर केला जातो नीट लक्षात घ्या. प्रीवियस व्हिडिओज सगळे आपण खूप छान पद्धतीने पाहिलेले असतील तर डेफिनेटली यू नेवर नीड टू फेस एनी काइंड ऑफ द प्रॉब्लेम. फॉर एक्झाम्पल, सपोज दॅट द पिरियड बिटवीन द फर्टिलायझेशन ऑफ द एगचं फर्टिलायझेशन अप टू द पर्टिव्हिशन्स, प्रसूती होईपर्यंत, फर्टिलायझेशन झालेल्या दिवसापासून ते प्रसूती होईपर्यंत म्हणजे बाळाचा जन्म होईपर्यंत जो पिरियड असतो, आपल्या फर्टिलायझेशन पासून पर्टिव्हिशन्स पर्यंत, तर दॅट पिरियड इज रेफर्ड ॲज अ जेस्टेशन पिरियड किंवा त्यालाच आपण प्रेग्नन्सी असे म्हणतो. कळला कुठून? फर्टिलायझेशनच्या दिवसापासून बाळाचा जन्म होईपर्यंत, डिलिव्हरी होईपर्यंत म्हणजे पार्टिव्हिशन पर्यंतचा जो काळ आहे दॅट इज द जेस्टेशन पिरियड. ओके बेटा, किंवा प्रेग्नन्सी पिरियड. त्यानंतर पुढे द ॲव्हरेज पिरियड ऑफ द प्रेग्नन्सी इन द ह्युमन लास्ट फॉर 266 days फ्रॉम द फर्टिलायझेशन. ज्या दिवशी फर्टिलायझेशन झालं त्या दिवसापासून 266 days हा ह्युमन प्रेग्नन्सीचा पिरियड मानला जातो. और 280 days किंवा 280 दिवस. आता हे 280 कोणते? काउंटेड फ्रॉम द लास्ट मेन्स्ट्रुअल सायकल. शेवटची मेन्स्ट्रुअल सायकल ज्या दिवशी आली होती तिथून पुढे जर प्रेग्नन्सीचा टाइम मोजला तर तो 266 + 14 इज इक्वल्स टू 280 days असा सुद्धा कन्सिडर केला जातो. ठीक आहे बेटा. लॉजिक कसं आहे? ऑन विच लॉजिक द 280 days इज रिप्रेझेंटेड हिअर? तर असं आहे की ओव्हम रिलीज झाल्याशिवाय तर फर्टिलायझेशन होणार नाही, आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की फर्टिलायझेशन किंवा जे ओव्ह्युलेशन टेक्स प्लेस ॲट द 14th day ऑफ द मेन्स्ट्रुअल सायकल. मेन्स्ट्रुअल सायकलच्या 14व्या दिवशी. आणि मेन्स्ट्रुअल सायकल नॉर्मली आपण 28 days ची म्हणजे कन्सिडर करतो. त्यावरून वर लॉजिक मांडलेलं आहे की 266 दिवस प्लस 14 days असा काउंट केला जातो. दिस प्रेग्नन्सी पिरियड अप्रॉक्सिमेटली 9 months is divided into 3 trimesters. बेटा आता प्रेग्नन्सी पिरियडला 9 months मध्ये अप्रॉक्सिमेटली डिवाइड केलेला आहे. प्रेग्नन्सी इज कन्सिडर्ड ॲज अ 9 month, and in that 9 months the 3 trimester of 3 months each.
म्हणजे 3-3 महिन्याचे 3 ट्रायमेस्टर्स आहेत. तर त्या 3 ट्रायमेस्टर्स मध्ये what kind of the changes we observe in that developing embryo as well as the mother. तर आईमध्ये आणि त्या बाळामध्ये कुठल्या प्रकारचे बदल कसे होत जातात ह्याबद्दलची चर्चा आपल्याला त्या 3 ट्रायमेस्टर मध्ये करायची आहे. लेट्स स्टार्ट. फर्स्ट ट्रायमेस्टर. आता one thing I would like to inform to all of you that each trimester consists of 3 months. प्रत्येक ट्रायमेस्टर 3 महिन्याचा आहे, तर म्हणून 9 महिन्याची 3 ट्रायमेस्टर्स आपल्याकडे आहेत. त्याचा कालावधी काय काय होतं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायची आहेत. चलो, आता फ्रॉम द फर्टिलायझेशन टू द 12th वीक. फर्टिलायझेशन, डे ऑफ द फर्टिलायझेशन टू द 12th वीक. फर्टिलायझेशनच्या दिवसापासून 12व्या वीक पर्यंत, म्हणजे करेक्ट 3 महिन्यापर्यंत. ठीक आहे माय डिअर स्टुडंट, ॲव्हरेज 3 महिन्यापर्यंत. इट इज द टाइम ऑफ मोस्ट रॅडिकल चेंजेस इन मदर अँड एम्ब्रियो. मदर मध्ये आणि एम्ब्रियो मध्ये मोस्ट रॅडिकल चेंजेसचा हा टाइम आहे. म्हणजे व्हेरियस टाइप ऑफ द चेंजेस वी ऑब्झर्व इन मदर ॲज वेल ॲज एम्ब्रियो, दोन्ही मध्ये बी चेंजेस होतात. चलो, ते चेंजेस काय आहेत? द एम्ब्रियो रिसीव न्यूट्रिएंट in the first 2 to 4 week directly from the endometrium. Beta, as you all know that the process of the implantation takes place in the endometrium is the wall of that uterus. युटेरसच्या एंडोमेट्रियम मध्ये इम्प्लांटेशन झालेलं होतं. ओके बेटा. राइट नाउ when the implantation process takes place, these embryo comes in contact with the endometrium. Okay, it means that the embryo receive the all nutrient from that endometrium till 2 to 4 weeks. 2 ते 4 वीक पर्यंत एम्ब्रियो जो आहे तो न्यूट्रिएंट मिळवतो एंडोमेट्रियम पासून. इट मीन्स दॅट की आता जो एम्ब्रियो आहे, दॅट एम्ब्रियो रिसीव द न्यूट्रिएंट इन द फर्स्ट 2 to 4 weeks डायरेक्टली फ्रॉम द एंडोमेट्रियम. एंडोमेट्रियम पासून तो एम्ब्रियो डेव्हलप होत असलेला काय घेत असतो, तर तो घेत असतो माय डिअर स्टुडंट जनरली न्यूट्रिएंट घेतो. ओके बेटा. चलो, त्यानंतर पुढे द मेन पिरियड ऑफ ऑर्गॅनोजेनेसिस अँड द डेव्हलपमेंट ऑफ द बॉडी ऑर्गन. एमसीक्यू साठी हा एक पार्ट लक्षात ठेवा की द मेन पिरियड ऑफ ऑर्गॅनोजेनेसिस. बेटा, ऑर्गॅनोजेनेसिस मीन्स काय? द डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन. ऑर्गनचं जे डेव्हलपमेंट होतं आणि फॉर्मेशन ऑफ द ऑर्गन जे होतात त्याला ऑर्गॅनोजेनेसिस असं आपण म्हणणार आहे. ओके, चलो. आणि डेव्हलपमेंट ऑफ द बॉडी ऑर्गनचा हा पिरियड आहे. त्यानंतर माय डिअर स्टुडंट, बाय द एंड ऑफ द 8 वीक, म्हणजे 2 महिने संपल्यानंतर, 8 वीक संपल्यानंतर, द मेजर स्ट्रक्चर्स फाउंड इन द एडल्ट आर फॉर्म्ड इन द एम्ब्रियो इन अ रुडिमेंटरी फॉर्म. रुडिमेंटरी हा शब्द आपल्या सगळ्यांच्या लक्षात येणार नाही, म्हणून त्याचं आपण जर मराठीत लिहिले तर खूप छान, अविकसित स्वरूपाचं किंवा सुप्त स्वरूपामध्ये. रुडिमेंटरी आणि सुप्त स्वरूपामध्ये आहेत. 8 वीकच्या नंतर मेजर स्ट्रक्चर्स फाउंड इन द एडल्ट. एडल्ट मध्ये मेजर स्ट्रक्चर फाउंड होतात बेटा, आणि ते रुडिमेंटरी फॉर्म मध्ये असतात. द एम्ब्रियो इज नाउ कॉल्ड फीटस. एक लक्षात घ्या, राईट नाउ वी आर युजिंग द वर्ड फीटस. फीटस शब्द हा प्रकार करतोय आपण त्याला. पूर्वी एम्ब्रियो बोललो होतो. आफ्टर द एंड ऑफ 8 वीक, 8 वीकच्या नंतर द एम्ब्रियो इज नाउ ट्रान्सफॉर्म इन टू द फीटस. आता त्याला फीटस म्हणायचं आहे. इट इज अबाउट 3 cm इन अ लेंथ किंवा लॉंग. त्यानंतर आर्म्स असतील, हँड असतील, फिंगर्स असतील, फीट असतील, टोज असतील, या सगळ्या गोष्टी ह्या काळामध्ये कम्प्लिटली फॉर्म होतात. फीटस कॅन ओपन अँड क्लोज द माउथ. ओके, आता हे जो फीटस आहे, दॅट फीटस ओपन पण करतो आणि क्लोज पण करतो माउथला. किती? आपण फर्स्ट ट्रायमेस्टर मध्ये आहोत. अँड द फिस्ट, मूठ सुद्धा
ओपन आणि क्लोज करत असतं. आता MCQ ला असे काही प्रश्न विचारले जातील की फर्स्ट ट्रायमेस्टर मधले काही चेंजेस, सेकंड मधले, थर्ड मधले काही चेंजेस विचारले जातील, तर हे चेंजेस कधी घडतात. तर प्रत्येक गोष्ट खूप छान लक्षात घेणे. CNS, सेंट्रल नर्वस सिस्टीम इज फुल्ली फॉर्म्ड अँड एक्सक्रेटरी अँड सर्क्युलेटरी सिस्टीम, या ज्या एक्सक्रेटरी सिस्टीम आणि सर्क्युलेटरी सिस्टीम्स आहेत त्या बिगिन्स होतात, म्हणजे त्या सुरुवात होतात. आलं का लक्षामध्ये मुलांनो आणि मुलींनो? काय लिहिले की CNS इज फुल्ली फॉर्म्ड, वर्किंग ऑफ द एक्सक्रेटरी अँड सर्क्युलेटरी सिस्टीम बिगिन, आणि ती पहिल्याच ट्रायमेस्टर मध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम आणि जी काही एक्सक्रेटरी सिस्टीम आहे या सिस्टीम्स आता त्यांचं कार्य करायला सुरुवात करतात. मुवमेंट ऑफ द फिटस बिगिन बट द मदर कॅन नॉट फील इट. आता मुवमेंट ऑफ फिटस म्हणजे त्या आईच्या गर्भातल्या बाळाची मुवमेंट ही सुरुवात होते, बट मदर कॅन नॉट फील इट, मदरला ते फील होत नाही. हार्टबीट कॅन बी हर्ड फ्रॉम द 6th वीक. हार्टबीट जे आहेत बाळाचे, ते बाळाचे हार्टबीट वी कॅन हर्ड फ्रॉम 6th वीक. MCQ साठी लक्षात ठेवा, 6व्या आठवड्यापासून बाळाचे हार्ट बीट्स आपल्याला ऐकायला मिळतील. ओके. प्रोजेस्टेरॉन लेवल बिकम हाय and menstrual cycle is suspended till the end of pregnancy. आता काय होतं की प्रोजेस्टेरॉन नावाचा जो हार्मोन आहे, द लेवल ऑफ द प्रोजेस्टेरॉन, बस का तर कार्पस ल्युटियम इज स्टील प्रेझेंट ना, कार्पस ल्युटियम नावाची ग्रंथी अजूनही टेम्पररी एंडोक्राइन ग्लँड स्टील ऍक्टिव्हेट आहे. That's why that gland produce the more and more amount of the progesterone in the body of that mother. Hence, there is a increase in the progesterone level. प्रोजेस्टेरॉन लेवल इन्क्रीज होतं कारण प्रोजेस्टेरॉन हा प्रेग्नन्सीला मेंटेन करणारा हार्मोन आहे. ओके बेटा. तर हा हार्मोन काय करत असतो की त्याचं लेवल इन्क्रीज झाल्यानंतर मेन्स्ट्रुअल सायकलला स्टॉप करतो टिल द एंड ऑफ प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सी पूर्ण होईपर्यंत मेन्स्ट्रुअल सायकलला कंप्लीट एंड करतो. MCQ साठी विचारलं जाईल, ह्याच्यात काय आहे, कन्सेप्ट आहे की मेन्स्ट्रुअल सायकल कशामुळे थांबते, कधीपर्यंत थांबते. नेम ऑफ द हार्मोन विच सस्पेंड द मेन्स्ट्रुअल सायकल, तर प्रोजेस्टेरॉन. At the end of the first trimester, fetus is about 7 to 10 cm long. ज्यावेळेस फर्स्ट ट्रायमेस्टर एंड होतं त्यावेळेला fetus is about 7 to 10 cm long. Meanwhile, the mother's body also undergoes rapid changes. मदरच्या बॉडीमध्ये, आता आपण एवढ्याबद्दल बोललो एम्ब्रिओ बद्दल, फिटस बद्दल, पण आता एक्झॅक्ट मदर मध्ये काय चेंजेस होतात. मदर्स बॉडी अंडरगोज द रॅपिड चेंजेस. मदरच्या बॉडीमध्ये खूप चेंजेस होतात आणि एक्झॅक्ट आत्ताच थोड्या वेळापूर्वी आपण बघितलेलं आहे की हाय लेवल ऑफ द प्रोजेस्टेरॉन, प्रोजेस्टेरॉनचं लेवल कसं आहे, हाय आहे. इनिशिएट चेंजेस इन हर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. तिच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये चेंजेस व्हायला सुरुवात होतात किंवा चेंजेस होतात. ठीक आहे बेटा. कशामुळे, तर लेवल ऑफ द प्रोजेस्टेरॉन हाय होतं. देन द मॅटर्नल पार्ट ऑफ द प्लासेंटा ग्रोज. आता मॅटर्नल पार्ट जो आहे आपल्याला प्लासेंटा, राईट नाऊ वी आर नॉट नोन एनिथिंग अबाउट दॅट प्लासेंटा. प्लासेंटाला मराठीमध्ये नाळ आपण म्हणतो आणि तो प्लासेंटा तयार होण्यासाठी फिटल टिश्यू आणि मॅटर्नल टिश्यू वापरले जातात. पण मॅटर्नल पार्ट ऑफ द प्लासेंटा स्टार्ट टू ग्रो, द युटेरस बिकम लार्जर, आणि युटेरस लार्ज झालेलं आपल्याला दिसून येतं. इन दिस पिरियड द मदर एक्सपिरियन्सेस द मॉर्निंग सिकनेसेस. आईला मॉर्निंग सिकनेसेस येतात. सिकनेसेस म्हणजे काय, मळमळ होणे, उलट्या होणे, मूड स्विंग होणे. These are some symptoms during the first trimester. फर्स्ट ट्रायमेस्टरच्या दरम्यान आईला ह्या गोष्टी आपल्याला फील झालेल्या दिसतात किंवा ती एक्सपिरियन्स करू शकते. ठीक आहे बेटा. हे होतं सगळं. मेन पॉइंट आपण हायलाइट करणं खूप गरजेचे आहेत. हे पहिल्या 3 महिन्यामध्ये आईमध्ये आणि बाळामध्ये होणारे बदल आहेत. पहिल्या 3 महिन्यात फर्स्ट ट्रायमेस्टर.
आता ह्याच्यामध्ये आपण काय काय गोष्टी लक्षात ठेवाव्या, की मेजर आणि हायलाइटेड गोष्टीकडे आपण थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. चलो तर मग जाऊ आपण सेकंड ट्रायमेस्टर कडे. आता सेकंड ट्रायमेस्टर कधी होतो? तर हा 13th टू 26th वीक, 13 ते 26व्या वीक पर्यंतचा जो काळ आहे, that period is considered as a secondary trimester. Okay, let's try to know the changes takes place between both fetus as well as a mother. It is the period of the rapid growth. आता हा जो पिरियड मानला जातो सेकंड ट्रायमेस्टरचा, तो रॅपिड ग्रोथचा पिरियड मानला जातो बेटा. ह्या पिरियड मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होते किंवा ग्रोथ पिरियड आहे. एमसीक्यू ला विचारलं जाईल की रॅपिड पिरियड ऑफ द ग्रोथ आहे तो फिटसची, तर कोणत्या ह्याच्यात होते? तर सेकंड ट्रायमेस्टर. द युटेरस ग्रो इनफ फॉर दी प्रेग्नन्सी टू बी ऑब्वियस. आता 4th मंथ मध्ये आपण आलेले आहेत. आता प्रेग्नन्सी झालेली आहे आणि युटेरस जे आहे ती युटेरस म्हणजे गर्भाशय आता वाढलेलं आहे. द फिटस इज अ व्हेरी ऍक्टिव्ह. 4th महिन्यात आहेत आपण, लक्षात घ्या. फिटस इज अ व्हेरी ऍक्टिव्ह अँड ग्रोज अबाउट 30 सेंटीमीटर किंवा सीएम. डेव्हलपमेंट ऑफ द ब्रेन बिगिन्स. एमसीक्यू साठी लक्षात घ्या की डेव्हलपमेंट ऑफ द ब्रेन, आता कधी कधी काय होतं की एक्झॅक्ट ट्रायमेस्टर न देता दे विल फ्रेम द क्वेश्चन इन द फॉर्म ऑफ द नंबर ऑफ मंथच्या माध्यमाने ते प्रश्न तयार करतील. मग अशा वेळेस आपण कन्फ्युज व्हायची गरज नाही. डेव्हलपमेंट ऑफ द ब्रेन सेकंड ट्रायमेस्टर मध्ये होतो. हार्मोन लेवल स्थिर होतात. ऍज अ HCG डिक्लाइन्स. HCG ह्युमन कोरियॉनिक गोनॅडोट्रोपिन, हा जो हार्मोन आहे तो डिक्लाइन होतो, आता कमी होतो. अँड द कॉर्पस लुटियम डिटेरिओरेट्स, म्हणजे ती रिग्रेस होते. तर 4th मंथ मध्ये आलो. मोस्टली कॉर्पस लुटियम इज अ टेम्पररी एंडोक्राइन ग्लँड अँड ऍक्टिव्ह स्टील दी. फक्त 3rd मंथ पर्यंतच ती कशी असते बेटा? फुल्ली ऍक्टिव्ह असते. आफ्टर ट्रायमेस्टर these temporary endocrine gland deteriorates, it means that की रिग्रेस होते, ती संपते. मग आता तिचं काय काम होतं? तर फर्स्ट ऑफ ऑल इट इज व्हेरी नेसेसरी टू अंडरस्टँड दॅट द एक्झॅक्ट फंक्शन ऑफ दॅट ग्लँड. त्या ग्लँडचं फंक्शन हे होतं की तिनं प्रोजेस्टेरॉन तयार करायचा होता. अँड दॅट प्रोजेस्टेरॉन कॅन हेल्प टू मेंटेन द प्रेग्नन्सी, आणि प्रेग्नन्सी मेंटेन करायची गरज होती. पण when the fetus entered in the second trimester, मग तिथं काय होतं? तर तिथं हे होतं रे बाळांनो, की आपल्याला एक गोष्ट दिसून येते, ती म्हणजे काय? तर प्लासेंटा कम्प्लिटली टेक ओव्हर द प्रोडक्शन ऑफ प्रोजेस्टेरॉन जी आहे दॅट निर्मिती किंवा त्या प्रकारचं घेत आहे. त्याच्याकडे काहीच काम नाही. कोणत्या ग्रंथीला? टेम्पररी ग्लँड, जिचं नाव आहे कोण? कॉर्पस ल्युटियमचं. काही ऍट 18 to 20 week shows the baby's growth and position. आता आपल्याला काय करावं लागतं की 18 to 20 वीकच्या दरम्यान ती बघितली केली जाते. ठीक आहे बेटा. सोनोग्राफी मध्ये काय कळतं? दी ऍव्हरेज ग्रोथ रेट ऑफ दॅट फिटस ऍज वेल एज एक्झॅक्ट इट्स पोझिशन, ह्या 2 गोष्टी कळतात, म्हणून सोनोग्राफी फार गरजेची आहे. फ्रॉम दिस एस्टिमेटेड ड्यू डेट ऑफ द डिलिव्हरी कॅन बी एस्टॅब्लिश्ड. याच्यामुळे एक गोष्ट केली जाते की एस्टिमेटेड ड्यू डेट ऑफ द डिलिव्हरी कधी होऊ शकते ह्याचा अंदाज बांधला जातो. अलग लक्षामध्ये? ओके. बेबीज मुवमेंट कॅन इझिली फेल्ट बाय द मदर. आता मात्र बेबीची मुवमेंट जी आहे, दॅट मुवमेंट ऑफ द बेबी इज इझिली फेल्ट बाय द मदर. सहज ती मदर काय करू शकते? त्याला की फील करू शकते. आईला आता समजतं बाळाची मुवमेंट. हेड हॅज अ हेअर, डोक्यावर केस आलेले, आयब्रोज आलेल्या, आयलॅश सुद्धा आलेले अपियर आहेत. अँड पिन्ना आर डिस्टिंक्ट. हे जे कानाचा भाग आहे बेटा हा, तर हा पिन्ना जो आहे तो डिस्टिंक्ट होतो, म्हणजे सेपरेट होतो आता. ओके. द बेबी रिचेस हाफ ऑफ द न्यू बॉर्न. आता बेबीचा जन्म झाल्यानंतर बेबी जेवढी असणार आहे त्याच्या कम्प्लीट हाफ आता काय केलेलं आहे?
तर त्यांनी रीच केलेली आहे, तिथपर्यंत ती बेबी पोहोचलेली आहे. तर ऑल दीज चेंजेस आर टेक्स प्लेस इन दी सेकंड ट्रायमेस्टर. ओके बेटा. तर फर्स्ट मध्ये जास्त आपल्याला दिलेलं आहे, सेकंड मध्ये काही दिलेलं नाही. राईट नाउ वी आर मूव्हिंग टुवर्ड्स द थर्ड अँड द फायनल ट्रायमेस्टर. फायनल ट्रायमेस्टर. आता आपण सांगितलं होतं की 13 ते 26, 13 to 26th week is the period of second trimester, and from the 27th week the final trimester has begun. Okay बेटा. चलो, तर कधीपर्यंत 27th week till the parturition, डिलिव्हरी होईपर्यंत. द fetus grow about 3 to 4 kg, वजन वाढणार बाळाचं. 50 cms in a length होणार. ओके. आईज आर ओपन, त्या बाळाची आईज आता ओपन असणार आहेत. देर इज अ गेन इन द बॉडी वेट, बॉडी वेट मध्ये गेन होणार आहे, वाढ होणार आहे, गेन याने वाढ. ऍज द फिटस ग्रो, आता ते फिटस जे आहे ते ग्रो होईल. द युटेरस एक्सपांड अराउंड इट, आईचं गर्भाशय त्या बाळाच्या भोवती एक्सपांड होणार, विस्तृत होणार. ओके. द मदर्स ॲब्डॉमिनल ऑर्गन कंप्रेस्ड अँड डिस्प्लेस्ड. आता ते काय आहे की युटेरस एक्सपांड झाल्यानंतर अदर जे ऑर्गन्स आहेत ते अदर ॲब्डॉमिनल ऑर्गन बिकम कॉम्प्रेस्ड. कॉम्प्रेस्ड मीन्स द वॉल ऑफ द युटेरस कॅन exert the force or the pressure on the other organ which is present in the abdominal region. आता त्या ॲब्डॉमिनलच्या रिजन मध्ये जे जे ऑर्गन आहेत आईचे, ते ऑर्गन थोडेसे कॉम्प्रेस, दबले जातात. का? तर त्याला कुणी दाबलं, त्याच्यावर प्रेशर निर्माण केलं त्या ऑर्गनवर, तर त्या ऑर्गनवर प्रेशर निर्माण केलेलं आहे युटेरसच्या वॉलने. कारण युटेरस आता एक्सपांड व्हायला लागली ना, बाळाची ग्रोथ झालेली आहे, आता खूप सगळं हे झालं, तर त्यामुळं ती ग्रोथ होणार, आणि ग्रोथ झाल्यामुळं बाकीच्या ऑर्गनला थोडस डिस्प्लेस व्हावं लागेल आणि कॉम्प्रेस सुद्धा व्हावं लागेल. ठीक आहे बेटा. त्यानंतर दीज चेंजेस लिडिंग टू द, मग आता हे जे डिस्प्लेसमेंट आणि कॉम्प्रेशन जे आहे, कॉम्प्रेशन याने दाब पडणे होय आणि डिस्प्लेस याने थोडीशी जागा बदलणे होय. तर वेन सच टाइप ऑफ द कंडिशन्स आर ऑकर इन द बॉडी ऑफ द ह्युमन, स्पेशली इन द फिमेल बॉडी, देन इट लीड टू सम चेंजेस. इथं काहीतरी बदल होतात आणि ते बदल आईमधले कोणते, जे टेम्पररी असतात. फ्रिक्वेंट युरिनेशन, कंटिन्यू युरिनेशन होतं, युरिनेशन जास्तीत जास्त होतं, कधी लास्ट ट्रायमेस्टर मध्ये. त्याचं कारण काय? कारण हे आहे की जे काही युरिनरी ब्लॅडर आहे, युरिनरी ब्लॅडरवर थोडस प्रेशर येतं, त्यामुळे त्या आईला वारंवार युरिनेशनला जावं लागतं. डायजेस्टिव्ह ब्लॉकेज, थोड्याफार प्रमाणामध्ये स्मॉल इंटेस्टिनला सुद्धा वर कॉम्प्रेस केलं जातं, त्यामुळे डायजेशन मध्ये ब्लॉकेज निर्माण होऊ शकतात, पण ते टेम्पररी असतात. त्यानंतर स्ट्रेन इन द बॅक मसल, आता जे पाठीमागच्या ज्या मसल्स आहेत पाठीच्या, त्या मसल्स काय करतात की स्ट्रेन करतात, कारण आईचं पोट जे आहे असे ते पुढच्या दिशेला फुगतं, त्यामुळे ते स्ट्रेस येतो त्यावर थोडासा, आणि त्यामुळे त्या मसल्स दुखू शकतात किंवा त्यांच्यामध्ये काहीतरी कॉम्प्लिकेशन्स निर्माण होऊ शकतात. ऍट द एंड ऑफ द थर्ड ट्रायमेस्टर द फिटस बिकम फुल्ली डेव्हलप्ड. तिसऱ्या ट्रायमेस्टरच्या एंडला हा जो फिटस आहे, दॅट फिटस इज अ फुल्ली डेव्हलप्ड अँड रेडी फॉर द पार्ट्युरेशन्स, आणि पार्ट्युरेशन साठी आता ते फिटस रेडी आहे. आलं लक्षामध्ये बेटा? येस. आय होप दॅट की फर्स्ट, सेकंड आणि थर्ड मेन हायलाइटेड पॉइंट काढा. एनसीईआरटी असेल, अजून कुठलंही प्रकाशन असेल बेटा, तर मोस्ट ऑफ द टाइम 90% ऑफ द इन्फॉर्मेशन अँड द नॉलेज अबाउट द ट्रायमेस्टर इज अ सेम इन एव्हरी टाइप ऑफ द पब्लिकेशन्स, एव्हरी टाइप ऑफ. सो कोणतं बी एकच पब्लिकेशन फॉलो करा आणि कम्प्लिटली गेट द स्ट्रॉंग कमांड ओव्हर दिस, त्याच्यावर एकदम चांगलं प्रभुत्व मिळव. ओके. चलो, स्टेम सेल. आता स्टेम सेल बद्दलची थोडीशी माहिती बघू काय आहे. दीज आर अनडिफरन्शिएटेड सोमॅटिक सेल ऑफ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये अनडिफरन्शिएटेड सोमॅटिक सेल्स आहेत. अनडिफरन्शिएटेड मीन्स काय? दे आर नॉट डिफर इन स्ट्रक्चर अँड फंक्शन.
म्हणजे अशा सेल ज्या फंक्शनने, स्ट्रक्चरने आणि ओरिजिनने सेम आहेत. द सेल विच इज स्ट्रक्चरली, फंक्शनली अँड ओरिजिनली सेम आहे. सो दॅट टाइप ऑफ द सेल इज अ undifferentiated somatic cell of multicellular organism. Okay beta, they are capable of giving rise to many more cell of the same type. त्यांचं काय वैशिष्ट्य आहे? These cells are capable to giving rise to many more type of the cells. म्हणजे त्या सेल पासून, ज्या अनडिफरन्शिएटेड सोमॅटिक सेल आहेत ना, त्यांच्यापासून दुसऱ्या कुठल्या पण प्रकारच्या सेल बनण्याची क्षमता त्या एव्हरी टाइप ऑफ द अनडिफरन्शिएटेड सोमॅटिक सेल मध्ये आहे. आता डू यू नो दॅट 220 डिफरंट टाइप ऑफ द सेल्स आर फाउंड इन द बॉडी ऑफ ह्युमन बीइंग. मानवाच्या बॉडीमध्ये 220 पट किंवा 220 टाइपच्या सेल्स आहेत, मोर दॅन 220. आणि आपण त्या अनडिफरन्शिएटेड सेलला सांगितलं की बाबा तू कोणत्याही प्रकारामध्ये कन्वर्ट होशील का स्ट्रक्चरली आणि फंक्शनली, तर त्या सेलचं उत्तर असेल की यस, आय एम एबल टू कन्वर्ट मायसेल्फ स्ट्रक्चरली अँड फंक्शनली इनटू एनी टाइप ऑफ द सेल्स. कुठल्याही प्रकारच्या सेलमध्ये मी कन्वर्ट होईल. दे कॅन ऑल्सो डिफरन्शिएट इनटू दी अदर टाइप ऑफ द सेल. दुसऱ्या सेलमध्ये सुद्धा त्यांना डिफरन्शिएट होता येतं. त्यानंतर बोन मॅरो सेल असतील, ब्लड स्टेम सेल कॉर्ड सेल असतील, कॉर्ड सेल्स असतील, अम्बिलिकल कॉर्ड असेल, आर द एक्झाम्पल ऑफ द स्टेम सेल. माय डिअर स्टुडंट, इथं आपण सांगितलं होतं की बोन मॅरो सेल्स असतील, बोन मॅरोच्या सेल, ब्लड स्टेम सेल आहेत, कॉर्ड सेल म्हणजे आर्टरी आणि वेल मधल्या ज्या सेल्स आहेत, बाळाला रक्त पुरवठा करणाऱ्या, बाळाला प्लासेंटा मध्ये असलेल्या, अम्बिलिकल कॉर्ड मध्ये असलेल्या आर्टरी आणि वेन मधल्या ज्या काही सेल्स आहेत त्यांना सुद्धा आपण स्टेम सेल असे म्हणत असतो. ठीक आहे बेटा, तर ह्या होत्या स्टेम सेल. दे कॅन बी लीड इन द ट्रीटमेंट ऑफ पार्किन्सन्स डिसीज. मग आता ह्यांच्यामुळे काय होतं की पार्किन्सन्स डिसीज होतो बेटा. या पार्किन्सन्स डिसीज मध्ये काय आहे की सेंट्रल नर्वस सिस्टीमचा तो डिसऑर्डर आहे. एमसीक्यू साठी प्रश्न विचारले जातील तर थोडेसे लक्षात घ्या की स्टेम सेल कशासाठी यूज केल्या जातात. पार्किन्सनचा डिसीज म्हणजे डिसऑर्डर ऑफ द सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे आणि तो काय करतो की मुवमेंटला अफेक्ट करतो, जी आपली मुवमेंट असते ती अफेक्ट करतो. तसेच ब्रेन मध्ये असलेले ज्या नर्वस सेल्स आहेत ते डॅमेज होतात आणि डॅमेज झाल्यामुळे त्यांच्याकडून काय प्रोड्यूस केलं जात नाही, डोपामाइन प्रोड्यूस केलं जात नाही. ठीक आहे बेटा, हे अल्झायमर आपला पार्किन्सन्स डिसीज आहे. अल्झायमर डिसीज आहे. अल्झायमर डिसीज मध्ये काय होतं, त्याच्यात सुद्धा माय डिअर स्टुडंट हा सेंट्रल नर्वस सिस्टीमचाच आहे. याच्यामध्ये डिस्ट्रॉय होती मेमरी अँड द कॉन्टॅक्ट बिटवीन द टू नर्वस सेल्स हॅज बीन डाई, किंवा तो एंड होतो, संपतो. ठीक आहे बेटा, ह्याच्यासाठी बी आपल्याला त्या सेलचा वापर होतो. तसेच डायबिटीसच्या रिपेअरिंग साठी सुद्धा ह्याचा वापर होतो. त्यानंतर माय डिअर स्टुडंट ल्युकेमिया ब्लड कॅन्सर आहे. तसेच आर्थरायटिस, सांधेवात किंवा सांधेदुखी असे आपण त्याला म्हणत असतो, इत्यादी गोष्टीचा त्याच्यासाठी उपयोग केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ लेक्चर ह्या ठिकाणी संपलेला आहे. आय होप दॅट की आपल्याला हा सुद्धा कळलेला असेल. ओके, तर पुढील व्हिडिओ सेक्शन पर्यंत आपल्या सर्वांना गुड बाय, गॉड ब्लेस यू ऑल.